सेंदूर फासलेल्या दगडात देव असतो किंवा नसतो याचं खरं गुपित फक्त कीर्तनकार बुवांनाच पक्क माहीत असतं आणि म्हणूनच तर ते त्या दगडापुढे मोफत कीर्तन करत नाहीत। आणि जर देव खरोखरच त्या दगडात असेल तर मग 5-50 हजारांचं पाकिट घेताना त्या बुवा लोकांना त्या देवाची भीती का वाटत नाही? मित्रांनो, तसे पाहता ते देवापुढील कीर्तनाचं पाकिट मुळात नसतंच, ती तर तुम्हा आम्हाला केलेल्या प्रबोधनाची प्रोफेशनल कमाईच असते। आणि देहू आळंदीला त्यांनी त्यांच्या शिक्षणावर केलेल्या खर्च पैशांची वसुलीच असते आणि ती तुम्हा आम्हांच्या खिशातून वसूल केली जात असते। आता पटलं तर घ्या, नाहीतर विषय सोडून द्या।